नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. गोंय राज्य चित्रपट महोत्सवाचे 10वे, 11वे आनी 12वे आवृत्तीचे मुख्यमंत्र्या हस्तुकी उक्तावण सुवाळ्याक दिग्गज कलाकारांनी घेतलो वांटो. वाडत चल्ल्यात कॉलेराचे दुयेंती. दक्षिण गोंयांत लोकांक भलायकेचो हुस्को. भलायकी खात्यान आयज कुटमण जेटीची केली खाशेली तपासणी. बांदोडा मतदार वळेरेचो तापपाक लागला विशय. 24 घरात नोंदणी जाल्ले 119 मतदार भोगस न्हय. बांदोड्याच्या सरपंचाची काँग्रेसीक जाप. आता खबरो विस्तारान. गोंय राज्य चित्रपट महोत्सव 2025च्या 10व्या, 11व्या आनी 12व्या आवृत्तीचे उक्तावण मुख्यमंत्र्याच्या हस्तुकी जाले. सोहळ्याक दिग्गज कलाकारांनी वांटो घेतिल्लो. फिल्म प्रोड्युसर्स म्हाज्या बरोबर जे सगळे वयर आयिल्ले म्हाका वयर घेवन आयिल्ले तांचे सगळ्यांचे हांव 19 फिल्म प्रोड्युसर्स ह्या हाका पार्टिसिपेट जाता तांकांय बी खूब खूब हांव तांचें अभिनंदन करता. आनी खासा करून एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हांच्या वतीन आमी ह्या 3 फिल्म स्टेट फिल्म फेस्टिवलाचो एकत्र रित्या 14 पासून 17 पर्यंत मनयता. मॅडम दिलाला लबो हांणी समेस्त गोंयकारांक उलो मारला की तुमच्या खातीर खरें म्हणजे ही एक स्टेट फिल्म फेस्टिवल हो एक असो सुवाळो आसा की तुमी येयात, फिल्मां पळयात, फिल्मां शिकात आनी तुमच्या मदलो क्रिएटिविटी, तुमच्या मदले टॅलंट, तुमच्या मदले इनोवेशन्स पयलीच फावटी लोकांक दाखोवपाची संद ही तुमच्या मदीं आसा. सातत्यात आमी पळयता की रिजनल लँग्वेज प्रमोट करची म्हणून कोंकणींतल्यान आनी मराठींतल्यान गोंयांत फिल्म जावप हें गरजेचो आसा. आनी कोंकणींतल्यान आनी मराठींतल्यान फिल्म करपी फिल्मां ही आमी एंटरटेनमेंट सोसायटीच्या वतीन दर वर्सा तांकां फिल्म प्रोड्युसर, एक्टर, एक्ट्रेस ह्या सगळ्या जाणांक अवॉर्ड फावो जाता. आमी दर वर्सा दिवपी फिल्म सबसिडीज ह्यो ज्यो आसा ह्यो फिल्म सबसिडीज सातत्यात दिता. अंदू 75वो फिल्म फेस्टिवल आमी पळयता की 75 वर्सां गोंयच्या ह्या कोंकणी फिल्म महोत्सवाक पुराय जाता. 1950 सुरू जाल्लो हो फिल्म महोत्सव गोंयांतलो तसो पळोवंक वचत पयलें फिल्म हें सुरू जालें आनी ताज्या उपरांत गेलीं 75 वर्सां बारीक व्हड अशीं वेगवेगळीं फिल्मां तयार जालीं. बट ही सगळीं फिल्मां तयार जाता आसतना आमी पळयलें की केन्ना तरी आमकां नॅशनल अवॉर्डूय मेळ्ळे, केन्ना तरी आमी ऑस्करांतूय गेले आनी कोंकणी लँग्वेजीक एक इंटरनॅशनल लेवलाचेर व्हरपाची संद गोंयच्या कलाकाराक दिली. तशें पळोवंक वचत जाल्यार ही माची गोंयच्या कलाकारा खातीर एक योग्य माची आसा जो खरोखरूच आपल्याक फिल्म इंडस्ट्रींत वचपाक सोदता, फिल्म इंडस्ट्रींत आपलें करियर करपाक सोदता. ताज्या खातीर खरें म्हणजे ही व्हड संद आसा आनी त्याच संदीचो फायदो फुडले 4 दीस तुमी घेवं येता. कारण आमच्या गोंयांतले सगळे प्रोड्युसर, डायरेक्टर्स, एक्टर आनी एक्ट्रेस ह्या 4 दिसाच्या निमित्तान ESG आयनॉक्स ह्या पुराय परिसरांत फिल्म स्क्रिनींग करपा खातीर तुमच्या मदीं वेगवेगळे वर्कशॉप घेवपा खातीर, सिनेमॅटोग्राफी हाचेर वेगवेगळे उलाप आनी दिवपा खातीर आमचे एक्सपर्ट्स हांगासर आयिल्ले आसा. म्हाका दिसता फिल्म स्क्रिनींग करपा खातीर जे आमचे परिक्षक हांगासर येतले ते फिल्म स्क्रिनींगूय करतले आनी त्या निमित्तान आमकां वेगवेगळी फिल्मांय पळोवपाक मेळटली. ही संद घेवन की गोंयांतल्या तमाम म्हणजे आमी म्हणटा तशें गोंयांत खरी बरी संद सरकारान सातत्यात म्हणजे थिएटर आनी एक्टींग म्हणजे ड्रामा एक्टींग हाच्या निमित्तान जरी आमी आमचे एक्टींग स्कूल ऑफ ड्रामा हातूंतल्यान निर्माण करून दिल्या आनी त्याच बरोबर आमच्या ल्हानपणांतल्यान गोंयांतले कलाकार जावचे हाच्या खातीर जावं ते बाल भवनाच्या वतीन सुरू केल्ली आमची बाल भवनची धाकटुली सेंटर्स आसतली किंवा कला अकादमीची सेंटर्स आसतली किंवा नव्यान सुरू केल्ले आमी पळयता की थिएटर आसतले, तबला आसतलो, पेटी आसतलो, स्कुलांतल्यान एक्टींग आनी ड्रामा हातूंतल्यान सुरू केल्ल्यो क्लासीस आसतल्यो. गोंयांत एक कलाकार घडपाची संद ही सातत्यात आसा आनी म्हणून तर सैमान दाटलेल्या गोंयांत आमच्या लता मंगेशकरा पासून ते आमी पळयता की कितलेशेच कलाकार हे सातत्यात घडत आसा. नव्यान कलाकार जावचे म्हणून तर अशा पद्दतीचो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हाच्या वतीन हो केल्लो यत्न आसा आनी आमच्या भाशेंतल्यान कलाकार फुडें येवचो म्हणून म्हाका दिसता हो एक एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हांच्यांनी केल्लो हो प्रयत्न आसा. कॉलेरा दुयेंती वाडत आशिल्ल्यान दक्षिण गोंयांत भलायकेचो हुस्को वाडत आसा. भलायकी खात्यान आयज कुटबुर्णा जेटीचेर खाशेली तपासणी केली.
वैजकी पंगडान ह्या सुवातेर 1555 लोकांची तपासणी केली। तातूंतले 13 कॉलेरा दुयेंतां मेळ्ळे। तशेंच एका दुयेंतीक खर निर्जलीकरणाची लक्षणां दिसून आयली आनी ताका रोखडोच प्राथमीक भलायकी केंद्रांत धाडलो। दोतोरांनी बोटीच्या मालकांक आनी पिडेस्त व्यक्तींक वेगळे दवरून नितळसाणीचो खर उपाय दवरून फुडलो प्रसार जावचो न्हय असो उलो मारलो। नुस्तेमारी समाजात ही संसर्ग पातळाची भिरांग आशिल्ल्यान ही तपासणी जाली। From the 25th of August, we have had a team over here who's screening. I have a doctor and other my field staff. In fact, they're taking the proper history. So we have got few patients on arrival only, they've come with diarrhea. So till now we have tested I think 1,655 till yesterday. These many crew members have been tested, and around 13 cases of diarrhea have been detected, and treatment is being given then and there. If we had only one who was mildly dehydrated, who was sent to PHC Bali, but soon he was also fine. But till now, and what we are instructing the boat owners is to keep them under isolation. That is most important, to isolate them. Okay, and once they are fine, only then they can join back. And the treatment is being given to them in here itself. Now his jetty is clean. Pardon? Jetty is clean here. See, for us, the sanitation part, there are two parts. Regarding the sanitation part, is a toilet, and they should be using soap. So we will be given clear instructions to the boat owners. Please tell your crew members to use soap for hand washing. Okay, before, after using the toilet, before eating any food, and bring boiled water, because everybody has gone through it last year, so they know what instructions are there. But it needs to be followed. That is most important. You said about the hygiene on the boats is a major concern. See, over there, the only thing we can tackle is by proper hand washing and then drinking boiled water. We have water pump असा आहे आणि आम्ही रेग्युलरली इव्हनिंग आणि मॉर्निंग फ्लशिंग करतो ऑफ द ऑक्सिजन शेड आणि जेटी, आणि प्लस आमचं रेग्युलर क्लिनिंगनेस ड्राईव्ह असतं अलॉंग विथ द हेल्थ ऑफिशियल्स विथ द सरपंच. पण उदक साठवून उरता तेचेर कितें करता तुमी? तेचेर आम्ही फ्लशिंग करतात पंपान डेली फ्लशिंग करता? एक्शन कितें न्ही त्याला आतां तुमचो डेडलायन कापार जाता न्हू तो 15 ऑगस्ट फाल्यां डेडलायन कापार जाता फॉर क्लियरिंग. मागीर आमी ते इंडिविज्युअल ओनराक मागीर आमी नोटीस इश्यू करतले आनी आमचे कितें एक्शन आसा ते आमी डिपार्टमेंट घेतले. बिकॉज इन द थिंग वॉट पेस्टेड यू सेड डायरेक्ट एक्शन will be taken without any further explanation. Yes, but now what has happened, we have pasted on all the dinghies. So some boats are not identified, so that we will see what we have to do. But we will give the directions to the district and we will find them. So that penalty fine we will put for it. What are the penalty like? 1 lakh. 1 lakh if they don't remove within 13 days. So that fine will be good for approval, and we will approve. Instead of approval is taken for that. But if within 30 days if they don't, then we will be fining them. Taking the fine. जी प्रायवेट जेटी आहा तेचेर कितें एक्शन जाता तुमची? फिशरीज प्रायवेट जेटी आहा कितें एक्शन? एनी एक्शन थंय सुद्दां आमचे थंय सुद्दां स्क्रिनींग बी चालू आसा प्रायवेट जेटीचेर मोगोराचेर. थंय सुद्दां फिशींग पास इश्यू करतात आमी. फिशकेज जेटी थंय सुद्दां चालू आसा. दॅट इज अलाउड प्रायवेट जेटी? वी हॅव गिवन NOC फॉर प्रायवेट जेटीज. सो ते थंय सुद्दां हांगा कितें जाता तें थंय आमी करता. तुमचें नांव कितें? सुनीता पालस्टे. सध्या आम्ही फक्त डिस्कशन केले टॉयलेट्स जो इन्स्टॉल केले लास्ट टाइम जो फंक्शनल आसा ते चेक केले नवीन जेटी आणि मुखाले कितें इन्स्ट्रक्शन आसा ते आमी इशू करतले. पण टॉयलेट यूज करना म्हणून अशें आयकलां. हेजेर म्हाका कळ्ळें की ते सेप्टीक टँक बरोबर ना म्हणून पूण डायरेक्शन दिता हांव तांकां कोण कन्सर्न डिपार्टमेंट आसा ते कित्या बेगीन ते करून घेतले. ते वॉटर लॉगिंग बी सारकें आहा तेंगेलें सगळें वॉटर आसा तेंचे कितें तरी आसा हें आसा लायकनेस आसा हांव करता डायरेक्शन दिता कलेक्टर कडेन उलोवन. बांदोडा मतदाराच्या वळेरीचेर राजकीय तणाव उखळत आसा. काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर हांच्या दाव्याचेर बांदोडा सरपंच हांणी रामनाथीच्या घर क्रमांक 24B हांगा नोंदणी केल्या सुमार 119 मतदारांक बोगस नोंदणी न्हय अशें ताणें सांगलें. घर क्रमांक 24B हे खरें म्हणल्यार सनातन आश्रम, देशभरातल्या आध्यात्मिक साधकांचे घर अशें सरपंच हांणी स्पश्ट केलें. थंय नोंदणी केल्ले सगळे 119 मतदार आश्रमा कडेन संबंधित साधक आसात. ताणें फुडें काँग्रेस पक्षाक आव्हान दिलें की पयलीं ह्या वाठारांत रावपी नाशिल्ल्यांची नांवां काडून मतदारांची वळेरी निवळ करची. खास करून GEC फर्मागुडी आनी शापुरा बांदोरा हांगाच्या मतदारांचो उल्लेख करून जे भायर उरल्यात पूण रोलाद उरल्यात. बी ह्या नंबराचेर आसा. आतां आश्रमांत कितें आसा मोठी बिल्डींग येते
तेंचे एकूच नंबरान ते रजिस्टर केल्ले आसा आनी तितून भितर तेंचे बारीक फ्लॅट टायप तेंचे आसा तितून ते रावता. टोटल कितली आश्रमात 119 ती एका जाली 4 नंबर आसा म्हटलं चार बिल्डिंग आसा तेंचे रजिस्टर 24/B चेर केले. बाकीचे 3 बिल्डिंगांना तशेंच आसले. हय तेंचे तितून ते 24/12 आसा B ह्या नंबराचेर तेंचे NOC दिल्यार 24/12B हेचेर तेंचे NOC तेजेर ते रजिस्टर जाल्ले आसा. तेजे भायर ते बांगोड्यात सिमेंटीम म्हणटात थंय तेंचे फ्लॅट्स आसा. जेन्ना ते आमचे वागदोर म्हणटात थंय तेंचे बिल्डिंग फ्लॅट्स आसा थंय लोक रावता तेंचे. पूण ते इनलिगल न्हू ते कायदेशीर करून ते कायदेशीर रावतात म्हण तेंचे कित्याक हें करूंक जाय. आनी ते कोण तरी धर्माचे आमकां कोणाचें हें करपाचें ना ते कोणी तरी धर्माचो प्रचार करपाक लागून रावल्ले आसा. आनी सादर आनी उच्च शिक्षीत अशें कांय न्हू मनीस कोण येयले कोण तरी आतां वचून बस जाल्यार तेंच्यांनी एक गोश्ट करची शापूर सारकेले कितले भायले लोक येवन रावले ओरिजिनल जे मुल्ला लोक आसा थंयच उरले कितले भायर तेजेर कित्याक एक्शन घेयना. फार्मागुडी गोवा इंजिनियरींग कॉलेज थंय नाही आतां थंय रिटायर्ड जावन ते कोण प्रोफेसर आसले ते भायले स्टेटीचे आशिल्ले ते गेले तेंची कोण बाकीचे कामाक कोण आशिल्ली ती बाकीची स्टेटीची आशिल्ली ती कामां ती गेली अजूनच 100-150 वोटींग थंय तशें आसा. कोण डेथ जाल्यार कितें जालें तेजेर कांय डिविजन ना तेजेर विचारून उलया अशी कितली वोटींग आसा गोवा इंजिनियरींग कॉलेजीच्या कॅम्पसाक शापूर सारकेल्याक जाला कितले आवटसायडर येवन रावता तितून कोण रोहिंगे काय कोणाक खबर आसा हेजेर कोण उलोवपाक ना. म्हणजे काँग्रेस तांकां प्रोत्साहन दिता तेजेर उलयात मरे. हांव सरळ सांगता तुका जर उलोवपाचें आसा हांव अजून हे हितून मामलेदाराक सांगूंक सोदतां की जे पळय आमचे शापूर आनी जो गोवा इंजिनियरींग आसा थंय तेंचे विजीट करचे आनी ती जितले डिविजनाक आसा ती डिविजन नांव घेवचें कारण 3-4 इलेक्शन जाली तर ते लोक ना थंय वोटींग मारपाक ते येयनात कारण मार्जीन ऑफ हेजे लेवल डावन जाता पर्संटेजीचे ते लागून. वेंचणुकेच्या प्रचारा वेळार आमदार प्रवीण आर्लेकरान आपल्या मतदारसंघातल्या गरीब आणि गरजेवंत लोकांक गरजेच्या वेळार तांच्या कुशीक उबो रावपाचें आश्वासन दिल्लें. एक मुखेल प्रश्न आशिल्लो तो उदकाचो उणाव स्ट्रीट लायट जो रोखडोच सुटावो जालो. तशेंच चडशा तरुणांक मोपा विमानतळ आनी आयुर्वेद हॉस्पिटलांत नोकरी मेळची आनी त्याच्या खातीर प्रयत्न करतलो अशें ताणें सांगलें. आयज ते उतर पाडून आमदार प्रवीण आर्लेकरान नव्यान बांदिल्ले घर मतदारसंघातल्या गरीब रहिवाशी आशिल्ल्या अर्जुन रेडकराच्या हातात दिले. आर्लेकरान वंचितांक मजत करपाची खोशी उक्तायली आनी गरजेवंत कोणाकूय आदार दितले अशें आश्वासन दिलें. श्रावणाचे दीस चालू आसा आनी खूब बरे दीस चालू आसा ताका लागून आयज ह्या इनॉग्रेशनाक जे आयज ताका घर दिल्ल्या त्या इनॉग्रेशनाक हांगा उपस्थित आसलेले आमच्या गोंयच्या गांवची सरपंच छाया शेट्टी तशेंच डेप्युटी सरपंच तशेंच हांव अशें म्हाजो विचार आसता जे कोणाक हांवें उतर दिल्लें आसता तें हांव सदांच ताका फुलफील करपाक म्हाजो सदांच घडामूड आसता. आनी आयज हांवें तेजें जे आयज हांवें ताका प्रॉमीस केल्लें ज्या टायमार हांवें पळयल्लें कितें हांगासर येवन भितर तेजें स्वता घर पळयल्लें ते हांगासर खोपीन रावताले. खोपीन रावप म्हणजे ह्या आतांचें हें न्हू कित्याक हेच्या पयलीं आमी लोकांक पळयल्लें आसा आमी स्वता आमच्या दोळ्यांनी पळयल्लें आसा कित्याक हांवें हांगासर एकूच घर न्हू हांगासर हांवें कितलेशींच घरां हांगासर हांवें दारगळे हांवें तशें घर बांदून दिल्लें तशेंच हांवें आनीक दारगळे आनी एक घर दिल्लें पयलीं इलेक्शनाच्या पयलीं. तशेंच हांवें खुबश्या घरांक न्ही मदत केल्ली आसा जी घरांत कितें जाय पळय तें अशें म्हाजो हें काम आसता कितें जे गरीब आसा पळय त्या गरीबाक खंयसर तरी वयर काडपाचें हो म्हाजो विचार घेवन हांव पयलीं इलेक्शनाच्या टायमारसून हांगा पेडण्यान येयल्लो आसा आनी तो विचार घेवन अजुनूय हांव तोच विचार घेवन फुडें वयता. म्हाजें अशेंच काम आसतलें जे कोण गरजवंत आहा ताका पयलीं पावपाचें आनी जे पळय आयज हांव काम करता पळय ताका लागून गरिबाचो आशिर्वाद घेवन हांव फुडें सरता. जे ब्लेसिंग आयज म्हाका तेंचें मेळटा ताका लागून आयज जे घडटा पेडण्यान कितें बरें घडटा हे ब्लेसिंगाचे वयरसूनच तेंचे आयज पेडण्यान कितें तरी बरें घडत वयता. ताका लागून असोच म्हाजें काम आसतलें जें आयज ऑलरेडी तुमकां सांगलेलें आसा की म्हाजे कितें विचार आहले जेन्ना हांव पेडण्यान भितर सरलेलो तेन्ना खुबश्या लोकांचे अशें पळयल्लें कितें उदकाक लागून खूब प्रॉब्लम जातालो ते ऑलरेडी तुमकां ऑलरेडी सांगलेलें आसा कित्याक आतां उदकाचे सगळे प्रॉब्लम सॉल्व जाल्ले आसा. लोकांक टायम टू टायम आतां उदक मेळटा तशेंच स्ट्रीट लायट्स आतां लोकांक सगळ्यांक उजवाड मेळटा. जे गणपतीच्या टायमार लोक काळोखान वयतालो रस्त्यानसून गणपतीक घेवन ते आयज उजवाड जाल्लो आसा सगळ्याक आयज पेडण्यान. तसोच म्हाजें काम आसा तुमकां सगळ्यांक खबर आसा जे आयज आमचे युथांकूय लागून जे कामाक लागून तांकां म्हाजी धडपड आसा जी आयज आमच्या मोपा सारक्या गांवांत आमच्या एअरपोर्ट येयल्लो आसा हांगासर
त्या एअरपोर्टार आमचे कितलेशेच आमचे पेडणेचे भुरगे लागलेले आसा तशें आयुष हॉस्पिटलान तशेंच आमचे आयुष हॉस्पिटलानूय बी आमचे यूथ हयसर कामाक लागलेले आसा. तर मी माझ्या इलेक्शना वखदार हय फिरताना मी बघले तरी कोपीत रावता. मी त्या पयलींच तिका कोपीत रावता आनी खूब बघलेली पण ती कोपीत रावता म्हणून म्हाका खबर नासलेली. म्हणून मी बघून गेले म्हाका ते खूब वायट दिसलेले ती कोपीत रावता ते बघून. आनी 4 दिसांनी मी तिकाय विचारूंक ना की ती हांव सायडीक रावता तिका विचारली ती कोपीत कित्याक रावता काय ती आनी केन्नाच्यान रावता ती म्हणूंक लागली म्हाका 4-5 वर्सां तिका रावता म्हणून मी ती गोश्ट सराच्या काना घातली. म्हाका खबर आसली सरान पयलीं अशें लोकांक घराची हेल्प केल्लेली आसा म्हणून मी आमदार सराक आमच्या आनी सरान म्हाका तेच दिसाच दिले की चल आमी आतां या म्हणून ते दिसाच सोमतो पळोवंक येयलो तेच्या कोपीन सगळें फिरलो आनी हांव तुका बांदून दिता म्हणून ताका आश्वासन दिलें आनी तें आश्वासन दिवन आज सरान ते पूर्ण केल्लेलें आसा. काल म्हापशा खोर्ली हांगा व्हड पावस पडून उसपकार जंक्शनाचेर व्हड हुंवार आयिल्लो. उदकान भरिल्ल्या रस्त्याक लागून जायते प्रवासी आडकून पडले. ह्या परिस्थितीक जाप दितना आमदार जोशवान रोखडेच संबंदीत अधिकाऱ्यांक बेगोबेग कारवाय करपाक उलो मारलो. हुंवारान भरिल्ले वाठार नितळ करपा खातीर आनी सामान्य स्थिती परतून हाडपा खातीर अधिकारी बेगोबेग कामाक लागले. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें काल पावस सांजे बरें पडलेलो आसा आनी मेन आमचो जंक्शन म्हणजे खोर्ली उसपकर जंक्शना कडेन थंय ड्यू टू एन्क्रोचमेंट्स आनी हेका लागून मातशें फ्लडींग जाता ओवरफ्लो जाता आनी एज पर म्हाका इन्स्ट्रक्शन फ्रॉम हॉनरेबल MLA ऑफ म्हापसा सो आमी समजा ती इशू एका कॉन्ट्रॅक्टर सांगून आमी JCB हायर केली राती 10:30 सुमार आनी अप टू 2 o'clock ही वॉज देर आनी आतां सध्या ते माती काडिल्ली आसा पळय ते डंपींग आमी विथ ट्रक काडून डंपींग सायटार व्हरपाक चालू आसा. शिवोली थळाव्या प्राथमीक भलायकी केंद्रात फावा ती वैजकी सुविधा नाशिल्ल्यान आमदार डिलायला लोबोन हुस्को उक्तायला. मुख्यमंत्री आनी भलायकी मंत्री हांकां पत्र धाडटले. तातूंत चड दोतोर आनी नर्सी नेमपाचेर खासा लक्ष दिवन ह्यो मागण्यो बेगिनात पुराय करपाचें आव्हान करतले अशें ताणें आश्वासन दिलां. मतदारसंघ व्हडलो असल्या कारणान अंजुणा, वागातोर, चापोरा सारकिल्ल्या मुखेल पर्यटन हॉटस्पॉटा सयत सुमार 7 गांवांचो आस्पाव आसा. अपघात जाल्यार 108 सेवा वापरून दुयेंतीक ह्या भलायकेंत हाडटात, जाका लागून योग्य उपकरणां आनी कर्मचारी हांची गरज आनीकय गंभीर जाता अशें लोबोन स्पश्ट केलें. हे म्हज्या डिमांड्सानूय घातलेले आहा की आनी एक 108 आसूंक जाय म्हणून एंड द ऑनरेबल मिनिस्टर हॅज had given me assurance and I will again be after him to get it like ahli amcha 108 ती परती येयल्या आनी आमकां एक एम्बुलन्स आहा बट 108 ना. बिसायड हांगा एक्सरे मशीनूय जाय एरिया मॅडम चड व्हडली अंजूनचे आनी खंयचे सो आमचे हे शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी अराउंड 6-7 पर्राय 7 villages it caters to 7 villages and especially Anjuna, Vagator, Kaiswa here there are tourists and कोले accident जाता तांकां मागीर पयले म्हणटा ते हांगा हाडटा and 108 actually has to be kept in Anjuna only. जर कोणाक accident जालो तप करून हांगा हाडपाक that demand I have already raised but आतां रिटर्न घालून follow up करतली आमी आनी हांगा एक्सरे मशीन जाय नाल्यार आनी कितेंय जाय ते सगळें विथ द हेल्प ऑफ चीफ मिनिस्टर एंड ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर हांगा सगळी वेवस्था लोकांक जाय तशी स्पेशली वी नीड डॉक्टर्स मोर नर्सीस हियर आहात 4 नर्स्यो हांगाचे सॅलरी घेतात पूण दुसरे कडेन आहा म्हणून आमकां आमच्या डॉक्टर हेल्थ ऑफिसर मेडिकल ऑफिसर आमचे बाय साधनान सांगलेले एंड वी रेज्ड इट ऑल्सो. मॅडमीक आमी पयलें सांगलेलें आमच्या इलेक्शनाच्या टायमार की हे हॉस्पिटलान आमच्यो फॅसिलिटीज खूब हे जाताले तरी पूण आयज मॅडमीन बरो फुडाकार घेवन बारीकशी सगळीं कामां मेनशी फाटले आख्खे रेनोवेट करपाचे मागीर पंचायती आनी चडशीं कामां जाल्यात आनी थोडे मॅडम आमचे एक्सरेची मिशिनां मागीर ब्लड टेस्टिंगाचे थोडे दुसऱ्या ते मातशें आनी टेस्ट केल्यार आनी बरें जातलें आनी फाटली दुर्गा मेगा सारकी मोडलेली आमी सारकें आमच्या गोंयांनी पयलांनी कितें जाता म्हणजे सो फाटलें आख्खें दुरीक सगळें न्यू बांदलेलें आहा आनी हांगा पेशेबूजूय येवपाचें आहा सो तेन्ना कारणान लोकांक बरी सर्वीस मेळटली हांगा. सो मॅडमीक हांव सगळ्यांनीच आमच्या वाड्याच्या आनी सहकाराच्या नांवान तुका चडांत चड देव बरें करूं.
चापोरा जेटीचेर थळाव्या नुस्तेकारांनी आपल्या उदरनिर्वाहाचेर परिणाम करपी चालू आशिल्ल्या प्रश्नाविशीं परत परत कागाळी उक्तायल्या. हे हुस्के संबंधीत खात्यांक पयलींच सांगल्यात आनी बेगिनात बेगीन हो प्रश्न सुटावो करपा खातीर धडपडटा अशें आमदार दिलायला लोबो हांणी सांगलें. आता ते शापोरा जेटीचे म्हटले पळय, ते फिशरमॅन आहा त्यांचो आनी एक डिमांड आसा की ते उदकान सँड बार्स वता त्या खातीर तांकां ड्रेजिंग कम्स अंडर कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी जेटी कम्स अंडर फिशरीज. दोगांयचे एश्युरन्स घेतल्यात आमच्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स मिनिस्टर ऑफ एलेक्स सिक्वेर. ताणें सांगलां ड्रेजिंग करतलो. इट हॅज टू डू गेट सायमल्टेनियसली डन. फोंड्याच्या मर्दनगडाची पुरातत्व खात्यात नोंद करात. इतिहास मोगी, हिंदू मोगी आनी कांय NGOनी परतून गोंय सरकारा कडेन मागला. फोंडेचो मर्दनगड किल्लो संभाजीराजे भोसलेन बांदिल्लो. फाटल्या 2 म्हयन्यां सावन आमी ह्या ऐतिहासीक सुवातेची फाट पुरवण करत आयल्यात. लोकांचोय बरो प्रतिसाद मेळपाक लागला. ह्या किल्ल्याची आजून नोंद जावंक ना. थंयचे देऊळ आनी किल्ल्याचे कांय भाग कोसळ्ळा. महाराष्ट्रांतल्यान कांय जाण येवन हे सुवातेची नितळसाण करतात अशें तांणी सांगले. मर्दनगड हा अत्यंत दुर्लक्षित असलेला गोव्यातील किल्ला फोंडा येथे आहे. तर ह्या किल्ल्याच्या संदर्भात आपण बघतोय की गेली कित्येक वर्ष इथले शिवप्रेमी असू देत किंवा वेगवेगळ्या संघटना त्या गडावर जाऊन त्या ठिकाणी वार्षिक त्या गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्नरत होते. परंतु एक भाग लक्षात आला की ह्याला कुठेही शासकीय दरबारी याची नोंद नसल्यामुळे याच्या संवर्धनासाठी आपण बघतोय की इतक्या वर्षांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिथली अवस्था जी पूर्णतः अध्वस्त अवस्थेमध्ये दिसायला आली. त्या ठिकाणी जे मंदिर आहे तर ते ध्वस्त परिस्थितीत आहे. त्या ठिकाणी जो निशाण बुरुज आहे तो सुद्धा पूर्णतः ध्वस्त स्थितीत आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सत्य इतिहास काय आहे त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. ऐतिहासिक धरोहर आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मर्दनगड संवर्धन समिती मागच्या 2 महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आली आणि त्या माध्यमातून ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं हा एक विषय घेऊन आपण काही प्रयत्न सुरू केले. या संदर्भात आपण फोंड्यामध्ये या संदर्भातले जे शिवप्रेमी आहेत या विषयाला धरून जे कार्य करणारे अशांची एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीतून पुढे ठरलं की ह्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संघटितपणे कार्य करूया. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. आणि आपल्याला माहीत असेल की आत्ताच्या झालेल्या विधानसभेमध्ये हा विषय वास्को येथील आमदार श्री कृष्णादाजी साळकर यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. या निमित्त आपण सर्वप्रथम मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने दाजी साळकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय याचं गांभीर्य लक्षात घेऊन या इतिहासाचं संवर्धन होण्याची आवश्यकता आहे याची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी हा विषय त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडला. त्या ठिकाणी एक प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी सादर केलं आणि त्याला उत्तर देताना इथले आर्किओलॉजीचे मिनिस्टर माननीय श्री सुभाष फळदेसाई यांनी त्या किल्ल्याचं आपण संवर्धन करू अशा प्रकारची त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि गोव्यातील जवळजवळ 40ही आमदारांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की हा ऐतिहासिक किल्ला जो आहे जो गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित होता, जवळजवळ 300 वर्ष होऊन गेली. या 300 वर्षांमध्ये तो उभा राहिला. त्याचं त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या माध्यमातून तो पूर्णतः ध्वस्त करण्यात आला. परंतु त्याचं ऐतिहासिक जे महत्व आहे तर ते गोमंतकीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आमच्या पुढीला हा ऐतिहासिक वारसा कळला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप मोठा सक्सेस मिळाला. याविषयी आम्ही दोन्ही मंत्री, सर्व गोवा सरकारचं, गोव्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण ह्या कार्यासाठी जो त्या ठिकाणी सगळ्यांनी समर्थन दिलं त्या निमित्ताने आम्ही त्यांचे सगळ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो. या माध्यमातून आमची सरकारकडे मागणी आहे की हा जो ऐतिहासिक किल्ला आहे की आता संवर्धनाच्या दृष्टीने जी पहिली प्रक्रिया आहे की याचा इतिहास शोधून काढून त्याचं एक नोटिफिकेशन गोवा सरकारने लवकरात लवकर सादर करावं आणि याच्या संवर्धनाची पुढची प्रक्रिया आरंभ करावी. आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास जो आहे तर तो आमच्या पुढच्या पिढीला कळण्यासाठी पाठ्यपुस्तकातून हा इतिहास शिकवला जावा आणि तो पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत केला जावा अशाही प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत. मर्दनगड हा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, धैर्य, शौर्य याचं गोव्यात साक्ष देणारा ही वास्तू आहे. हा किल्ला जवळपास म्हणजे हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी बांधलेला हा एकमेव गोव्यातील किल्ला आहे. हा किल्ला पुढे जवळपास 80 वर्ष
हा फोंडा प्रांत फोंड्याची ह्या राजधानी म्हणून हा किल्ला मुख्य किल्ला म्हणून राहिलेला आहे. इथं अनेक पुढे घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या ऐतिहासिक आहेत. आणि हा सगळा इतिहास हा गोवा राज्याचा इतिहास आहे. हा इतिहास हा गोव्याच्या लोकांचा इतिहास आहे. हा इतिहास पोर्तुगीजांशी जो इथं संघर्ष झालेला आहे मराठा सत्तेचा त्याचाच तो सांगणारा हा इतिहास आहे. असा हा इतिहास आहे की हा ज्या किल्ल्याच्या एका लढाईमध्ये सन 1755च्या लढाईमध्ये एक पोर्तुगीज गव्हर्नर कोणती आल इथं मारला गेलेला आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांचा हा किल्ला हा साक्षीदार आहे. वास्को दिवपी गणेश विसर्जन उत्सवा खातीर तयारी पुरायपणान आसा. ब्रिस्तारा 13 ऑगस्ट 2025 दिसा मुर्मुगांवचे आमदार श्री संकल्प आमोणकर हांणी बायणा बिचाच्या प्रवेशद्वाराचेर सरकारी अधिकाऱ्यां वांगडा संयुक्त बसका घेतली. हे बसकेत वेगवेगळ्या खात्यातल्या प्रतिनिधीक एकठांय हाडून सगळ्यो वेवस्था चर्चा आणि सुरक्षेच्या उपायांतल्यान पर्यावरणाची जतनाय मेरेन विसर्जन सुवाळो सुगम आणि शांततेन जावचो हाची खात्री करपा खातीर बसका जाली. सार्वजनिक गणपती आणि आमचे सगळे लोक जे आमचे मुर्मुगांव कॉन्स्टिट्युन्सी आख्ख्या मुर्मुगांव तालुक्यात म्हणजे वास्कोचे जावं मुरगांवचे जावं सगळे जाण जे गणपती विसर्जन करपाक मॅक्सिमम लोक हांगा आमच्या बायणा बिचाचेर आनी आमी एवरी इयर आमी ट्राय करता कितें बरे भशेन जावचें लोकांक त्रास जायनासता. त्या प्रमाणे हे फावटी सुद्दां आमी इन्स्पेक्शन घेतलेलें आसा. तेज्या लागून आमच्या वांगडा मुद्दम आमचो मुर्मुगांव म्युनिसिपल कावन्सिलाचो चेअरपर्सन बाब गिरीश बोरकर आसा. आमचो SDM आमच्या बरोबर आसा. तसोच आमचो मामलेदार आमच्या बरोबर आसा. हांगा आसा आमचो PI DYSP आमच्या बरोबर आसा. ट्राफिकाचे लोक आसा. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे JE हे बरोबर आसा. गॅमन इंडियाचे आसा. मागीर डिस्ट्रिक्टचे लायफगार्ड तांकां आमी आपयलेले आसा. आनी आमची हांगली युथाची टीम जे वार्षिक हांगा बऱ्या पद्दतीन काम करतात. जे सगळे आमचे निर्मलाय आसता बाकीचे जे अनवॉन्टेड जे सामान हांगा पडलेले आसता ते सगळे क्लीन करपाची जबाबदारी घेतली आसा. तेजे बरोबर म्युनिसिपालिटीचो आमकां सपोर्ट मेळटा तेजे भितर फूल क्लिनींग करपाक लागून. मेन म्हणटा ते लॉ एंड ऑर्डर मेंटेन करपाक लागून आमच्या बरोबर आमचो SDM मामलेदार तसोच DYSP PI हे हांगा येयलेले आसा. कित्याक हांगा बऱ्या भशेन विसर्जन जावचें म्हणून. कित्याक आमचे इंडिविज्युअल गणपती आसतात बट सार्वजनीक गणपती सुद्दां खूब वाडलेले आसा आमचे. सो तेजे लागून 7 दिसाचे आसा 9 दिसाचे 11 दिसाचे त्या प्रमाणे हे सगळे काळजी घेवपाक लागून आपयला. मेन लोकांक लायटिंगेचो इश्यू जावचो ना म्हणून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक तांकां आपयला. रोड्स जे हांगा यूज जावपाचो आसा तेजे पयलीं मातशें लेवलिंग करपाक लागून तेजे लागून तांकां आपयलेलो आसा. आनी हो गणपती विसर्जन म्हणल्यार तुमी जाणा हो आमचे सगळे अख्ख्या गोंयकारांचो अख्ख्या देशा भितर हो एक धार्मीक प्रोग्राम जो आसा तो एक सगळ्यात म्हत्वाचो आसा. आनी हो बऱ्या भशेन लोकांक सगळी फॅसिलिटी मेळची तेज्या लागून हे आयज मुद्दाम हांवें इन्स्पेक्शनाक लागून सगळ्यांक आपयलेलें आसा. रियल हे आमी इन्स्पेक्शन करतात आनी एवरी तांकां आमच्या लोकांक बरी सोय दिवपाक जेन्ना विसर्जनाक खंय तरी कांयच त्रास नासतना बीच बरी क्लीन दवरपाचें तेंय आमच्या मनान आसता. म्हणून एक बरें आसता आमदारान स्वता आपणाचे व्हॉलंटियर्स दवरल्या. जे व्हॉलंटियर्स आपणाचे निर्मल्ले आहा ते काडून सगळें हांगा हाडून एक पोती घालून ते दवरतले आनी आमची व्हेकल येवन खंय तरी खाली करतले. आनी बाकीचे कितें जे आमकां थ्रू म्युनिसिपालिटी लागता ताका आमी प्रॉमीस केला जे लागतले डस्टबीन बॅग जावं ना जाल्यार आनीक ते लायट्स घालपाचें कितें आसूं ना ते आमी सगळें आमी पळयता म्हटल्यार. आनी एक बरो बीच बरो दिसपाक जाय आनी एक बऱ्या भाविकांक थंयसर हांगा गणपती विसर्जन कसलो त्रास जावपा येना पूण ती आमी सगळी सोय प्रोवायड करता. इतल्यान आजच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम TVची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ TVचेर. पळयत रावात प्रायम.